महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। देवळा मन हेलावणारी घटना। आईच्या कष्टासाठी जगणारा ऋतिक गेला अकाली। वाखारीत शोककळा। ऋतिकच्या निधनाने प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू। देवळा तालुक्यातील वाखारी गावातील महाराष्ट्र पोलीस दलातील तरुण कर्मचारी ऋतिक भाऊसाहेब चव्हाण याने मुंबई येथे राहत्या घरात आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेने वाखारीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेला ऋतिक गावात दादू नावाने ओळखला जात होता। वडिलांच्या निधनानंतर आईच्या अथक कष्टांची जाणीव ठेवत त्याने शिक्षण पूर्ण केले आणि 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाला। त्याची नियुक्ती मीरा भाईंदर येथे झाली होती। तो तेथे आईसोबत वास्तव्यास होता। रक्षाबंधनानिमित्त त्याची आई बहिणीकडे गेली असताना 14 ऑगस्ट रोजी ऋतिकने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। ही वार्ता समजताच वाखारी गाव सुन्न झाले। अंत्यसंस्कार गावात पार पडले। यावेळी गावकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर ओसंडत वाहत होता। तरुण वयात कर्तृत्वाची स्वप्ने पाहणारा ऋतिक अकाली गमावल्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी दादाजी हिरे, देवळा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।